तिखट खाणाऱ्यासाठी आजची खास मेजवानी तर कोल्हापूर स्टाईल झणझणीत मिसळपाव. तर यासाठी लागणारं साहित्य आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे. त्यावर 2-3 कांदे उभे कापून टाकायचे. थोडंसं तेल टाकायचं, कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर याच्यावर थोडेसे खडे मसाले टाकायचे, 2 तेजपत्ताचे पान टाकायचे, लसूण, अद्रक आणि थोडंसं दगडी फूल टाकायचं. मसाला छान भाजून घ्यायचा आणि यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर, टमाटर टाकून थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा. आता गॅसवर कढई ठेवायची, थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं म्हणजे अर्धा पळी तेल टाकायचं. 2 चमच काळा मसाला टाकलेला आहे, अर्धा चमच मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद टाकली. वाटून घेतलेला मसाला टाकला. त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि याच्यात टाकून घेतलं. मसाला झाकण ठेवून छान शिजवून घेतला. आता याच्यामध्ये हे कडधान्य टाकलेलं आहे. इथे वाटाणे, मूग, मटकी आहेत. तुम्ही कुठलंही एखादं कडधान्य घेऊ शकता. आता इथे 5 ते 6 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून ही मिसळ शिजवून घ्यायची. शिजल्यानंतर थंड होऊ द्यायची. त्यानंतर झाकण काढायचं आणि झणझणीत कोल्हापूर स्टाईल मिसळ रेडी आहे. आता एका प्लेटात आपल्याला ही मिसळ घ्यायची. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, फरसाण, लिंबू टाकून पाव घेऊन ही मिसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर झणझणीत कोल्हापूर स्टाईल मिसळ रेडी आहे. आवडली असल्यास फॉलो करा.